वेलकम बॅक टू करिअर एक्सपर्ट इंडिया चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एकदम चांगला टॉपिक या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. त्यामध्ये पॉलिटेक्निकमध्ये कोणत्या ब्रांचला सर्वात जास्त फ्युचर स्कोप आहे, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहे. तर तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर काय करायचं आहे, तुम्हाला या ठिकाणी आल्याच्यानंतर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. कारण की जेणेकरून जे काही लेटेस्ट अपडेट असतं आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत असतो. तर तुम्हाला काय करायचं आहे, लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे. तर चला तर चालू करूया पुढच्या व्हिडिओसाठी. त्याआधी आपण आता बघणार आहे की आपले प्लॅन काय असणार आहे. तर त्यास प्रथम आपण जर सर्वात पहिले जर बघितलं, आपला एक्सपर्ट काउन्सिलिंगचा प्लॅन होता, प्लॅन नंबर 1 बरं का. त्याच्यामध्ये आपण पॉलिटेक्निकच्या ॲडमिशन गायडन्सबद्दल विद्यार्थ्यांना जे काही प्रोव्हाइड करत होतो हे सविस्तर आपण विद्यार्थ्यांना पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. आपली काउन्सिलिंगची फीज किती असणार, आपण विद्यार्थ्यांना काय प्रोव्हाइड करणार, हे सुद्धा आपण विद्यार्थ्यांना सांगितलं होतं. पण आता आपण त्यामध्ये विद्यार्थ्यांना आहे ना सेकंड प्लॅन घेऊन आलेलं आहे. सेकंड प्लॅनमध्ये काय असणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर ते बघणार आहे. तर पॉलिटेक्निक ॲडमिशन गायडन्स 2026साठी जो काही प्लॅन आहे, प्लॅन नंबर 2 आणि ओन्ली फॉर कॅपराऊंड 1 म्हणजे कॅपराऊंड 1साठीच तुम्हाला हा प्लॅन असणार आहे. याची जी फीज असणार आहे सगळ्यात कमी ही फीज असणार आहे. म्हणजे काउन्सिलिंगची जी फीज असणार आहे आपली फक्त कॅपराऊंड 1साठी आपली 799 रुपये असणार आहे. म्हणजेच 799 अशी ही फीज असणार आहे. तर त्यामध्ये विद्यार्थ्यांना काय मिळणार, या प्लॅनमध्ये स्टुडंटला काय मिळणार ते आता आपण बघू. तर फर्स्ट नंबरमध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून मिळणार. सेकंडमध्ये डॉक्युमेंट अपलोडिंग, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून मिळणार. त्यानंतर चॉईस फिलिंग स्ट्रॅटर्जी प्रॉपर प्लॅनिंगसह करून मिळणार. त्यानंतर येतं प्रिव्हियस इयर कॉलेजेस कट ऑफ, त्या PDF गायडन्स आणि प्रोव्हाइड करणार आपण विद्यार्थ्यांना. आणि 5 नंबरचं 100% कॉलेज अलॉटमेंट गायडन्स, मेरिटनुसार बेस्ट कॉलेज मिळण्यासाठी कंप्लीट सपोर्ट आपण विद्यार्थ्यांना करतो, ते सुद्धा आपण या ठिकाणी देणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर या प्लॅनसाठी इंटरेस्टेड असाल पेड काउन्सिलिंगसाठी आपल्या, तर खाली दिलेला जो नंबर आहे बघा, त्या नंबरवरती तुम्हाला डायरेक्ट DM करायचं, म्हणजे डायरेक्ट मेसेज करायचं आहे. काय म्हणून की आय एम इंटरेस्टेड इन पेड काउन्सिलिंग. तर तुम्ही डायरेक्ट प्लॅन नंबर 2साठी अप्लाय करू शकता. आम्ही तुम्हाला एनरोलमेंट फॉर्म सेंड करेल, त्यामध्ये तुमची संपूर्ण माहिती भरून तुम्हाला काय करायचं आहे, पेमेंट करून एक स्क्रीनशॉट शेअर करायचं आहे माझ्या व्हॉट्सअप नंबरला, जे काही तुम्ही खाली बघू शकता त्यावरती. तर चला तर चालू करूया आता व्हिडिओसाठी. जे काही आपण सर्वात जास्त जे काही कोणत्या ब्रांचला सर्वात जास्त स्कोप आहे, फ्युचर स्कोप, ते आपण बघणार आहे. तर सर्वात प्रथम या ठिकाणी आल्याच्या नंतर मित्रांनो, 10वी नंतर पॉलिटेक्निक करायचं ठरवलं, पण सर्वात मोठा प्रश्न कोणता, तर त्यामध्ये कोणती ब्रांच घ्यावी, फ्युचरला कोणत्या ब्रांचला जास्त स्कोप आहे, कुठल्या ब्रांचमधून जॉब आणि सॅलरी चांगली मिळते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पॉलिटेक्निकमधील सर्वात बेस्ट फ्युचर स्कोप असलेली ब्रांचेसबद्दल कंप्लीट माहिती पाहणार आहोत. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की शेवटी मी सांगणार आहे की अशा एक ब्रांच ज्याची डिमांड पुढच्या 5 वर्षात खूप वाढणार आहे. तर त्याच्यामध्ये सर्वात प्रथम जी ब्रांच येते त्या ब्रांचचं नाव आहे कॅम्प्युटर इंजिनिअरिंग. कॅम्प्युटर इंजिनिअरिंग जर म्हटलं तर सध्या सर्वात पॉप्युलर आणि हाय डिमांड ब्रांच म्हणजे कॅम्प्युटर इंजिनिअरिंग आहे. या ब्रांचमध्ये तुम्ही शिकता प्रोग्रामिंग, कोडिंग, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, AI अँड टेक्नॉलॉजी. तर त्यानंतर फ्युचर स्कोप काय असणार आहे त्याचे ते बघणार आहे आपण. सॉफ्टवेअर जॉब्स, वेब डेव्हलपमेंट, ॲप डेव्हलपमेंट, AI अँड सायबर सिक्युरिटी. जर तुम्हाला कॅम्प्युटर फील्डमध्ये इंटरेस्टेड असाल तर ही ब्रांच बेस्ट आहे. तर ह्या फ्युचर स्कोप पण बघितले तुम्ही कॅम्प्युटर इंजिनिअरिंगचे काय असणार आहे, ते सुद्धा तुम्हाला संपूर्ण या ठिकाणी मिळणार आहे. कॅम्प्युटर इंजिनिअरिंग जर ब्रांच तुम्ही निवडली, जर तुम्ही इंटरेस्टेड असाल कॅम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रांचसाठी, तर हा एकदम चांगला स्कोप आहे त्यासाठी. तर आता आपण सेकंड नंबर ब्रांचकडे वळूया. सेकंड नंबरची जी ब्रांच आहे ती म्हणजे IT, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. त्यामध्ये IT ब्रांच खूप ट्रेंडिंग आहे. या ब्रांचमध्ये नेटवर्किंग, डेटाबेस, सॉफ्टवेअर आणि IT सिस्टम शिकवले जाते. तसेच स्कोप काय असणार त्याच्यामध्ये, IT कंपनीज, नेटवर्किंग जॉब्स, क्लाउड कम्प्युटिंग, टेक्निकल सपोर्ट. या ठिकाणी तुम्हाला जे काही फ्युचर स्कोप आहे तुमचे, या ठिकाणी या मिळू शकता IT स्कोपमध्ये. तर ही पण ब्रांच चांगली आहे जर का तुम्ही ह्या IT ब्रांचसाठी इंटरेस्टेड असाल तर. आता थर्ड नंबरची जी ब्रांच आहे आपण ती बघणार आहे. त्यामध्ये सर्वात डिमांडिंग ब्रांच आहे ती मेकॅनिकल इंजिनिअरिंग. मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही एव्हरग्रीन ब्रांच म्हणली जाते. तर त्याच्यामध्ये स्कोप काय असणार आहे, तर ऑटोमोबाईल इंडस्ट्री, मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज, प्रोडक्शन सेक्टर, गव्हर्नमेंट जॉब्स. जर तुम्हाला मशीन्स आणि टेक्निकल फील्ड आवडत असेल तर मेकॅनिकल चांगला ऑप्शन असू शकतो तुमच्यासाठी, जर तुम्हाला मेकॅनिकल ब्रांच घ्यायची असेल तर. ओके, तर त्यानंतर आता येतं 4 नंबरचं.
4 नंबरमध्ये जी काही ब्रांच येते त्या ब्रांचचं नाव आहे सिव्हिल इंजिनिअरिंग. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बिल्डिंग डिझाईन, कन्स्ट्रक्शन आणि साईट वर्क शिकवलं जातं. त्याच्यामध्ये स्कोप काय असणार आहे, फ्युचर स्कोप, तर कन्स्ट्रक्शन कंपनीज, गव्हर्नमेंट प्रोजेक्ट, साईट इंजिनियर जॉब्स, इंटेरियर अँड प्लॅनिंग फील्ड, ही जी काही ब्रांच आहे सिव्हिल ब्रांच, याला पण खूप डिमांडिंग आहे. तर तुम्ही ही पण ट्राय करू शकता, किंवा तुम्हाला जर सजेस्ट जर मी केलं तर सिव्हिल इंजिनिअरिंग एकदम बेस्ट आहे. ह्या ब्रांचकडे पण लक्ष देऊ शकता. आता 5th नंबरची जी ब्रांच आहे त्या ब्रांचचं नाव आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये इलेक्ट्रिकल ब्रांचमध्ये इलेक्ट्रिकल सिस्टीम, वायरिंग, मोटर्स अँड पॉवर टेक्नॉलॉजी शिकवलं जातं. त्यामध्ये फ्युचर स्कोप काय असणार आहे, पॉवर कंपनीज, इलेक्ट्रिकल मेंटेनन्स, गव्हर्नमेंट इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट, इंडस्ट्रियल जॉब्स, अशा वेगवेगळ्या जे काही फ्युचर आहे, स्कोप आहे याच्यामध्ये, ते तुम्हाला मिळणार आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये. ओके विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे कळालं. तर आता मोस्ट फ्युचर स्कोप ब्रांच लास्टची काय असणार आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं स्टार्टिंगला. तर त्याच्यामध्ये आता जर स्कोपबद्दल बोलायचं झालं तर कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि AI रिलेटेड ब्रांचेस आणि IT या ब्रांचेसची डिमांड फ्युचरमध्ये खूप वाढणार आहे. तर तुम्ही ह्या जी काही ब्रांचेस आहे त्यावरती लक्ष देऊ शकता. ओके, भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.